सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील पत्रकार भवनात दिव्यांग जन संवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल पाळके यांनी पत्रकार परिषद घेऊन दिव्यांगांच्या विविध हक्कांसाठी शासनाकडे 55 प्रमुख मागण्या सादर केल्या। वाढत्या महागाईमुळे दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे यासाठी दरमहा किमान 6000 रुपये पेन्शन मिळावी, तसेच राज्यातील सर्व 288 आमदारांनी आपापले संपर्क कार्यालयात किमान 2 दिव्यांग बांधवांना नोकरी द्यावी अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली आहे। 36 जिल्हे 9 महिने आणि 55 मागण्या या अभियानांतर्गत बोलताना त्यांनी सुशिक्षित दिव्यांगांना शासकीय नोकरी किंवा 15000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून दिव्यांग हक्क कायदा 2016 ची प्रभावी अंमलबजावणी होऊन शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी असे आवाहन वाळके यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले। 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या आणि 600 निवेदन अभियान या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे। या महाराष्ट्रामध्ये एकूण 55 ते 60 लाख दिव्यांग आहेत आणि या दिव्यांगांना त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क मिळवण्याकरता आम्ही 55 मागण्या या महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्रातील सचिव प्रशासनाला आम्ही मागितलेल्या आहे। त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत की दिव्यांग पेन्शन ही दिव्यांगांकरता खूप महत्वाची आहे। जसं प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला एका निश्चित तारखेवरती पगार येत असतो, तसाच दिव्यांगांना प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला त्यांची जी पेन्शन आहे ती मिळावी असं आमचा आग्रह या सरकारला आहे, प्रशासनाला आहे आणि ते देऊ शकतात। 3-3, 4-4 महिने लोकांचे पेन्शन येत नाही, ती पेन्शन एका निश्चित तारखेला मिळावी हे आमचा आग्रह आहे। आज 2500 रुपयामध्ये कुठलीही 2500 रुपयामध्ये काहीही लागत नाही, तुम्हालाही मिळत आहे। तर ही जी महिन्याची पेन्शन 2500 रुपये आहे ती किमान 6000 रुपये करावी अशी आमची या 55 निवेदनामध्ये मागणी आहे। आज प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये चौक आहेत, स्क्वेअर आहेत। या चौकात दिव्यांगांना 6x6 स्टॉल उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून सैकड़ो दिव्यांग तुमच्या शहरातील कामाला लागतील अशी ही आमची मागणी आहे। आज प्रत्येक दिव्यांग हा नाही किंवा तो 8वी 10वी शिकलेला आहे आणि तो जर 4थी शिकला असला तरी आज प्रत्येक दिव्यांगाकडे अँड्रॉइड फोन आहे। या अँड्रॉइड फोनचा जो वापर आहे दिव्यांग हे रील्स पाहण्यात करतात, परंतु जर वर्क फ्रॉम होम जिल्हाधिकारी धुळे यांनी ही संकल्पना जर विचारात घेतली तर 1000 दिव्यांगांना, किमान 1000 दिव्यांगांना वर्क फ्रॉम होम दिला जाऊ शकतो। ही आमची मागणी आहे की 1000 दिव्यांगांना कमीत कमी धुळेमधले 1000 लोकांना वर्क फ्रॉम होमचा जॉब द्यावा। त्याच्या दिव्यांगांना इन्शुरन्स नाही आहे, तर कमीत कमी 15 लाख रुपयाचा इन्शुरन्स आणि निशुल्क इलाज दिव्यांगांच्या व्हावा अशी ही आमची मागणी आहे। आज जे दृष्टिबाधित दिव्यांग आहेत, ज्यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्याकडे सुविधा नाही आहे, पण ते सुद्धा दिव्यांग आहेत, तर असे ते 40% दिव्यांग आहेत, त्यांनाही शासनाच्या सर्व योजना या दिव्यांगांना लागू व्हाव्या अशी आमची मागणी आहे। आता दिव्यांग व्यक्तींचे मुलं जे आहे ते शाळेमध्ये शिकायला जातात, यांना 2250 रुपये ही प्रतिमाह गव्हर्नमेंट तर्फे दिले जाते, परंतु त्यामध्ये कंडिशन आहे की एक दिव्यांग, एक आई-वडील पैकी जर एक कोणी दिव्यांग असेल तर त्याला ती योजना मिळणार नाही, दोघेही दिव्यांग पाहिजे। मग आता याच्याकरता काय दुसऱ्यांनी तुझं दिव्यांग व्हावं काय, मग आपण ती योजना राबवतो की दिव्यांगांनी लग्न करावं, ते लग्न कसं करतील? त्यामुळे आमचा आग्रह आहे की घरामध्ये एक दिव्यांग जरी असला तरी त्यांच्या मुलांना 2250 रुपयाची योजना आहे ती लागू करावी। बाल संगोपनची ती योजना आहे। त्यानंतर दिव्यांग, आज दिव्यांगांच्या जर आपण संख्या पाहतो म्हटलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरपूर दिव्यांग आहे। आज तुमच्या धुळे जिल्ह्यामध्ये नाही म्हटलं तरी 25000 दिव्यांग आहे। 5 जिल्हे मिळून
5 जिल्ह्यावरती जर संख्या पाहतो म्हटलं तर 2-2.5 लाखाच्या घरामध्ये ही संख्या जाईल. मग दिव्यांगांचं नेतृत्व का नाही राहिलं पाहिजे? दिव्यांगांना सुद्धा अधिकार आहे नेतृत्व करण्याचा. दिव्यांगांचे विषय दिव्यांग ठरवतील. दिव्यांग मंत्रालयामध्ये सुद्धा दिव्यांग मंत्री राहायला पाहिजे, दिव्यांग स्टाफ राहायला पाहिजे. परंतु आता तसं नाहीये. दिव्यांग मंत्री कोणी वेगळे आहे, स्टाफ सक्षम आहे. आमचं असं म्हणणं आहे की शासनाने कमीत कमी 6% आरक्षण जे आहे ते दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्यायला पाहिजे. जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे.